मनुष्यांच्या आणि प्राण्यांच्या स्मशानभूमीबाबत तुम्ही ऐकलं असेलच, पण कधी विमानांची स्मशानभूमी तुम्ही ऐकली आहे का? अमेरिकेत टक्सन शहराजवळ ही स्मशानभूमी आहे आणि त्यात तब्बल 4000 विमानं सध्या विश्रांती घेत आहेत. पाहूयात. शेकडो एकर जागेवर जवळपास 4000 विमानं या ठिकाणी अखेरच्या घटका मोजत आहेत. उड्डाणासाठी अयोग्य झालेल्या विमानांची ही स्मशानभूमी आहे. अमेरिकेच्या एरिझोना राज्यातील टक्सन शहराजवळ शेकडो एकर परिसरात ही विमानं विश्रांती घेत आहेत. डेव्हिस मंथन एअरफोर्स बेसमध्ये असलेल्या या ठिकाणाचं अधिकृत नाव आहे एरोस्पेस मेंटेनन्स अँड रिजनरेशन ग्रुप. अमेरिकन लष्कर, नासा आणि मित्र राष्ट्रांची जुनी विमानं या ठिकाणी आहेत. ही जागा निवडण्यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे इथलं हवामान. कोरडं, उष्ण वातावरण आणि वर्षभर कमी पावसाचं प्रमाण असल्यानं विमानांना गंज लागत नाही. सपाट आणि कठीण जमिनीमुळे मोठमोठी विमानं उघड्यावरच उभी राहू शकतात. विमानांना उतरवण्यासाठी रनवेची गरज लागत नाही. या ठिकाणी असलेल्या विमानांची देखभाल सुद्धा करण्यात येते. काही विमानांची दुरुस्ती करून त्यांना पुन्हा उड्डाणासाठी योग्य केलं जातं. विमान स्टोरेजमध्ये पाठवण्यापूर्वी इंधन काढून घेतलं जातं. धुळीपासून वाचण्यासाठी विमान प्लास्टिकनं झाकलं जातं. काही विमानं दुरुस्त करून पुन्हा उड्डाणाच्या योग्य केली जातात. काही विमानांचे स्पेअर पार्ट काढण्यात येतात. काही विमानांची भंगारात विक्री केली जाते. दुसऱ्या महायुद्धानंतर विमानांच्या या स्मशानभूमीची निर्मिती झाली. तेव्हापासून लाखो विमानं या ठिकाणी आणण्यात आली आहेत. जगातील सर्वात मोठं विमान साठवण केंद्र अशी सुद्धा या ठिकाणाची ओळख आहे. एका अर्थी हे ठिकाण विमानाच्या इतिहासाचं संग्रहालयच म्हणावं लागेल. या ठिकाणी असलेल्या प्रत्येक विमानाची स्वतंत्र कथा आहे. यात युद्ध, प्रवास, संशोधन असं बरंच काही आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.